ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। वाघ्या पुतळ्याच्या वादावर तज्ज्ञांची समिती नेमावी, होळकरांचा सरकारला सल्ला। तर वाघ्यावरून पेटवापेटवी करण्याआधी अरबी समुद्रातल्या शिवरायांच्या स्मारकाचं काय झालं ते सांगा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। संतोष देशमुख हत्येची आरोपी सुदर्शन घुलेची कबुली, खंडणी वसुलीत अडथळा आणल्यानं खून केल्याची माहिती। प्रतीक घुलेला वाढदिवसादिवशीच मारहाण केल्याच्या रागातून कट रचला। देशमुख हत्या प्रकरणात सरकारी प्रतिनिधींनी धनंजय मुंडेंना वाचवलं, सुरेश धसांचा दाव न घेता मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। धागेदोरे मुंडेंपर्यंत जात आहेत म्हणून कराडऐवजी घुले मोहरक्या का, दमान यांचा हल्लाबोल। दोन्ही शिवसेनेत नावावरून जुंपली, ठाकरेंकडून शिंदेंचा एसंशी गट उल्लेख करत गद्दार असल्याचा टोला, तर ठाकरेंकडून जनमताचा अपमान, शिंदेंच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर। पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपची सौगाते सत्ता, सौगाते मोदी किटवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। हिंदुत्वाविरोधी फटकारलं, तर ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे आधारस्तंभ, भाजपचा पलटवार। माझ्यासोबत आरोपींचीही नार्को टेस्ट करा, दिशाच्या वडिलांचं आव्हान, तर शवविच्छेदन अहवाल खोटा असल्याचा सालियन यांच्या वकिलांचा दावा। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेचे पोलिसांवर गंभीर आरोप, पुरुष पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी केली, पीडितेची राज्य सचिवांकडे पत्राद्वारे तक्रार। कुणाल कामराला टायरमध्ये घालून 3rd डिग्री देऊ, पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे शिवसैनिक गप्प असल्याचीही माहिती। मनसेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, बाळासाहेबांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही हे आता सगळ्यांना कळतंय। उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला, तर तो अधिकृत बॅनर नसल्याचं मनसेचं स्पष्टीकरण। भारत ही काही धर्मशाळा नाही, अमित शहांनी लोकसभेत ठणकावलं। देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असणाऱ्यांना भारतात प्रवेश नसल्याचं पुन्हा एकदा केलं स्पष्ट। ओडिसात आमदारांच्या निलंबनाविरुद्ध आंदोलन करणारे काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट, पोलिसांकडून आंदोलकांवर वॉटर कॅननचा मारा, आंदोलकांनीही पोलिसांवर फेकल्या खुर्च्या। ओला उबरच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या पुढाकारात लवकरच सहकारी टॅक्सी योजना, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहांची घोषणा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात